जय महाराष्ट्र आणि शिवसैनिक। खरं तर आज खूपच वेगळा विषय। प्रिन्स अली खान हे जे हॉस्पिटल आहे भायखळ्याच्या आजूबाजूला ते हॉस्पिटल आहे। कॅन्सरचे पेशंट्स त्यांच्यावर उपचार होतात। शिवसेना भवनमध्ये सर्वसामान्यांचे लाडके नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नावाने निवेदन घेऊन जयसिंग आशीलाल यांचे भाऊ आले होते। विषय असा होता की कॅन्सर पीडित आहेत जयसिंग आशीलाल आणि गरीब असल्यामुळे त्यांना किमोथेरपी घ्यायची होती। त्याच्यासाठी ते 13 सेशन्स असतात आणि त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे जे बजेट आहे ते त्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं। म्हणून ते वेगवेगळ्या माध्यमातून चॅरिटीच्या माध्यमातून कोणी पैसे देते का कोणी डोनेशन देते का या माध्यमातून ते पैशाची जमवाजमव करत होते। तेवढे त्यांचे पैसे जमले नाही म्हणून प्रिन्स अली खान या हॉस्पिटल मधले डॉक्टर गोरे आहेत, अतिशय चांगले नावाजलेले डॉक्टर गोरे आहेत की तेच तिथे किमोथेरपी करतात। डॉक्टर गोरेजी तुम्हाला साष्टांग दंडवत। तर डॉक्टर गोरेंचा विषय आहे आणि जयसिंग आशीलाल। आता जयसिंग आशीलाल यांच्या भावाकडे तेवढे पैसे नसल्यामुळे त्यांनी जी काही तरतूद होईल त्या तरतुदीनुसार त्यांनी डॉक्टर प्रीतम आहेत त्यांच्याकडनं 3 केमोथेरपी केल्या, कारण अगोदरचं बजेट त्यांना परवडत नव्हतं म्हणून दुसऱ्या डॉक्टरांकडनं किमोची थेरपी घेतली। आणि नंतर मग ज्यावेळी जुळवाजुळव करून प्रिन्स अली खानच्या ट्रस्टच्या माध्यमातून आणि काही मित्र आणि अजून काही असतील त्यांच्याकडनं जमवाजमव झाली पैशांची आणि नंतर प्रिन्स अली खान मध्ये जाऊन त्यांना ऍडमिट व्हायचं होतं आणि किमोथेरपी घ्यायची होती। म्हणून ते डॉक्टर गोरेंकडे जाऊन भेटले। डॉक्टर गोरेंना सांगितलं की मला किमोथेरपी घ्यायची आहे। डॉक्टरांनी सांगितलं की मी तुम्हाला किमोथेरपी देणार नाही, कारण त्याच्या अगोदरचे 3 किमोथेरपी डॉक्टर प्रीतम XYZ जे कोणी आहेत त्यांनी केलेली आहे, त्याच्यामुळे आता मी तुमची काही ट्रीटमेंट करणार नाही। मुळातच विषय असा आहे डॉक्टर गोरे साहेब, आपण देवदूत आहात। मी अतिशय विनम्रपणे हात जोडून पायतो मी तुमचे पाय धरायला तिथे येणार आहे। डॉक्टरांचं काम आहे पेशंटला इलाज करणं, त्यांना चांगलं करणं, ह्याच्यामध्ये कोणताही इगो नाही आला पाहिजे। गरिबीनुसार त्यांनी जसं जमेल तसं ती किमोथेरपी घेणं त्यांना गरजेचं होतं म्हणून त्यांनी 3 सेशन बाहेरनं केले आणि नंतर ती पैशाची जमवाजमव करून उरलेले 9 किमोथेरपी तुमच्या हॉस्पिटलमधनं करायचे। सर्व ट्रस्टी तयार आहेत, हॉस्पिटल तयार आहे, पण तुम्ही फक्त दुसऱ्या डॉक्टरकडे का गेलात म्हणून किमोथेरपी करायला तयार नाहीत। त्यांना तुम्ही सरळ सरळ हाकलून देता आणि सांगता की तुम्ही किमोथेरपी करणार नाही। अशा वेळी ते जयसिंग आशीलाल यांचे भाऊ सेना भवनमध्ये येऊन 2दा सांगितलं की कसंही करून आता त्या जयसिंग आशीलाल यांची तब्येत खालावलेली आहे, किमोथेरपीची त्यांना गरज आहे। अशा वेळी मी त्या हॉस्पिटलमध्ये 2-3 जणांना फोन केले। मिस्टर फरान आहेत, खूप चांगले माणूस आहेत, त्यांनाही मी फोन केला। त्यांनी सांगितलं की हो आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय, पण गोरे डॉक्टर जे आहेत आय थिंक त्यांचं एज 40 आहे, अजून तुम्ही खूप यंग आहात, तुमचं नाव खूप चांगलं आहे, पाहिजे तरी तुमचे पाय धरायला येतो, अगदी साष्टांग दंडवत घालतो, पण त्या पेशंटवर इलाज करा। तुमचा इगो किंवा मला माहिती आहे की तुमचे काही विषय असू शकतील की त्यांनी काय ट्रीटमेंट केली आणि तुम्ही जी ट्रीटमेंट करणार त्याच्यामध्ये काही फरक येऊ शकतो, पण म्हणून तुम्ही अगदी त्यांना टाळू नाही शकत। त्यांना तुम्ही असं नाही सांगू शकत की आता मी तुमच्यावर ट्रीटमेंट करणार नाही। असं नाही झालं पाहिजे। डॉक्टरी पेशाला हा काळिमा आहे की एका दुसऱ्या डॉक्टरकडे गेला याच्याने तुमचा इगो एवढा हर्ट झाला की तुम्ही आता त्याचं किमोथेरपी करायलाच तयार नाही। डॉक्टरी पेशा म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांना तुम्हाला चांगलं करणं हे गरजेचं आहे, तुमचं कर्तव्य आहे। ज्यावेळी तुम्ही डॉक्टरी पेशामध्ये काम करता हा मुळात तुमचा धर्म आहे। मग याच्यामध्ये जर तुम्ही इगो आणला तर कसं चालेल? तो पेशंट मरणाच्या स्थितीला पोहोचलेला आहे, एकदम थर्ड स्टेजला आहे आणि किमोथेरपी तुम्ही नाकारताय। तुम्हाला जर वाटत असेल की मी तिथे येऊन तुमचे हातपाय पडलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही करणार असाल तर मीही उद्या यायला तयार आहे। शनिवारी मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये येतोय, माझी इच्छा आहे की तुम्ही करा। तुम्ही सरळ त्यांना धिक्कारून लावताय। गोरे साहेब, तुम्ही जर ऑपरेशन नाही केलं तर ते त्या प्रिन्स अली खान या हॉस्पिटलच्या नावाने ते चेक दिले गेलेले आहेत ट्रस्टच्या माध्यमातून, ते आता कुठे जाणार? तर त्याच्यामुळे तुम्ही असं करू नका।
तुमचा इगो बाजूला ठेवून देवरूपी डॉक्टरांचं जो कर्तव्य आहे, जो धर्म आहे तो निभावा. जबरदस्ती तर मी तुमच्यावर करू शकत नाही, कारण तुम्ही डॉक्टर आहात. बाकी लोक असते तर मी नक्कीच ठोकलं असतं, पण मी तुमचे पाय पकडणार आणि त्यांच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर त्यांना माफ करा. मी तुमचे हात जोडून माफी मागतो, पण इलाज तर केला पाहिजे की नको. तुम्ही आज नावाजलेले डॉक्टर आहात, तुमच्याकडनं लोक चांगली होतात, याचा जर तुम्हाला कुठेतरी तुमची डोक्यामध्ये हवा गेली असेल तर ते चुकीचं आहे. डॉक्टर साहेब, गोरे डॉक्टर साहेब, पुन्हा एकदा मी अतिशय नम्रपणे तुम्हाला आवाहन करतोय की जयसिंग आशीलाल यांचे किमोथेरपी तुम्हीच करू शकता. हॉस्पिटलने सांगितलं, जर गोरेंनी नाही केलं तर आमच्याकडे दुसरे कोणी डॉक्टर नाही आहेत. मग अशा वेळी त्या आशीलालने कुठे जायचं याचा तुम्ही विचार केला पाहिजे. मी शनिवारी तुमचे पाय पकडण्यासाठी येतोय. डॉक्टर नसतात तर वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला समजवलं असतं, पण मी हात आणि पाय तुमचे पकडण्यासाठी येतोय. मला असं वाटतं की तुम्ही त्यांचा इलाज करा. पुढे जे काय होईल ते नंतरची गोष्ट आहे, पण तुम्ही त्यांचा इलाज करा आणि त्यांचं जीवन वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.